नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. पुन्हा एकदा आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. अवतार बघू शकता, दुकान खाली केलं आहे पूर्ण. तर आता दुकानचं सामान गावी शिफ्ट करतो आहे आणि आपण डायरेक्ट अट्टल सेतूला लागलो आहे. तर आपले भाऊ आहेत. आपल्या भावाचं नाव काय आहे? भाऊ तुझं नाव काय आहे? शुभम आहेत. माझे पप्पा बसले आहेत. आता आपण अट्टल सेतूला जातो आहे. अट्टल सेतूने गावी जातो आहे. तर आता आपला कोकणात जाण्याचा रोड, आता गणपती आले 10-15 महिन्यावरती गणपती आहे. श्रावण आपला चालू झाला आहे. श्रावण म्हणजे गणपतीचा श्रावण नाही, जे शंकर देवाला मानतात तर त्याचा श्रावण सोमवारपासून चालू झाला आहे. तर म्हणजे खरं म्हणजे बोलतात की UP-वाल्यांचं श्रावण असतं, पण तसं नाही. शंकर देवाचा जो श्रावण आहे तो या मागच्या सोमवारपासून चालू झाला आहे आणि आपल्या गणपतीचा पुढच्या ह्याच्यापासून चालू आहे. तर आता आपण अट्टल सेतूला लागलो आहे. तर तुम्हाला अट्टल सेतूचा रोड दाखवतो. त्याच्या पुढे कोकणात जाण्याचा गणपतीचा रोड दाखवतो. हां बघा, आता आपण अट्टल सेतूला लागलो आहे आणि बाजूचं पूर्ण नदी बघू शकता. ही नदी म्हणजे एक समुद्राचं अटॅच पाणी आहे. बाजूला कंपनी आहे, समुद्र आहे पूर्ण. हा बघा, या साईडला पण पूर्ण बघू शकता. आणि हा प्रॉपर अट्टल सेतू. जर तुम्हाला मुंबईवरून कोकणात जायचं असेल तर तुम्हाला जर ट्रॅफिकचा न त्रास करता पाहिजे असेल तर तुम्ही अट्टल सेतू पकडू शकता. डायरेक्ट शिवडीवरून डायरेक्ट आपण पनवेलला पोचू. आणि म्हणजे नो ट्रॅफिक नो गुड. 100ची स्पीड आहे. जास्त ओव्हरटेक केला तर डायरेक्ट गचकन 1000 रुपये फाईन पडेल. आता वाढला असेल काय माहीत नाही, तर सांभाळून बघा. जेवढी मला शक्य होतं व्हिडिओ काढता येईल तेवढी मी काढेन. आणि आपल्या गावचा कोकणातला पावसात रोड दाखवतो की कोकणात गणपतीला जाताना काय कोणाला अडचणी येतील तर सगळ्यात शॉर्टकट रोड कोणता आहे तो बघू शकता. ही बाजूला गेली फॉर्चो बघितली असेल, बुंग करून गेले. फॉर्चो होती. हा ब्रिज बघू शकता तुम्ही, पूर्ण समुद्राच्या वरून ब्रिज गेलेला आहे. टोटल 30 किलोमीटरचा हायवे आहे. ते एवढं आपल्याला अंदाज नाही, पण ऐकण्यात आहे मॅपवरती दाखवते 30 किलोमीटर. बघा, आता तुम्ही अट्टल सेतूने आलात ना पुढे, की आता सरळ एकदम जायचं आहे. गोवा हायवे आता थोड्याने पुन्हा गोवा हायवे. मग आपल्याला ब्रिज खाली उतरून राईट मारावं लागेल. मग आपण आपल्या गोवा हायवेला लागू. अट्टल सेतूचा पूर्ण व्हिडिओ नाही काढला कारण सरळ रोड आहे. थोडासा जास्त काढला तर मग पूर्ण ब्लॉक त्याच्यातच निघून जाईल. म्हणून आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण अट्टल सेतू कवर करायचं आहे. आणि अट्टल सेतू नाही, मुंबई गोवा हायवे गणपतीचा जाण्या कोकणचा रोड, गणपतीला जाण्याचा मार्ग. तर आपण बघू. आता आपण आहे ना गोवा हायवेला पोचणार आहे. म्हणजे आता अट्टल सेतूवरून हा बघा, हा लेफ्ट आहे, हा प्रॉपर लेफ्ट आहे. हा लेफ्ट मारायचा आहे. इकडे मोस्टली असं लिहिलेलं नाही की हा लेफ्ट मारायचा आहे करून. एक सिग्नल दिला आहे बघा हा. आणि एक अंदाजच ठेवा, म्हणजे जो सरळ गेलात तर पुणे हायवेला जाणार तुम्ही, आणि लेफ्ट मारून सरळ गेलात, राईट मारलात की गोवा हायवेला जाणार. टर्न मारून आहे ना राईट मारला आहे आणि आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. येतानाची ट्रॅफिक बघू शकता. म्हणजे मोस्टली तुम्ही जर गावावरून येत असाल तर 5च्या नंतर 7-8 वाजेपर्यंतचं टायमिंग थोडंसं सांभाळा. कारण त्याच्याने काय होतं, मेन सिग्नलला, पनवेलच्या मेन सिग्नलला फुल जाम लागतं. हे बघा साईडने तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. मोठे हेवी गाड्या आहेत त्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे जाम लागलं आहे पूर्ण. आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला चाललो आहे. कोकणात चाललो आहे. कोकणात तर तुम्ही या कोकणात गणपतीला आमच्या घरी पण या. आपला तर गणपती मुंबईला असतो, मग तिथून नंतर आपण त्याच दिवसाला गावी जातो. सो बघा तुम्ही पुढे आपण कसं जाऊया, कुठला रोड चांगला आहे या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज येईल. कुठे रोड खराब आहे जर रोड खराब असेल तर तो पण सांगूया आपण, इथे रोड खराब आहे. आता आम्हाला लागली आहे भूक. तर मंडळी, कोणाला गावी जाताना चांगलं हॉटेल माहिती असेल साई प्रसाद सोडून, साई कृपा सोडून, तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तिथे आपण ट्राय करू जायचं.
आता आपण कर्नाळ्याला पोचू. फॉग बघू शकता तुम्ही. पूर्ण रेनी सीझन म्हणजे आपण म्हणजे पावसाळ्याचं चालू झालं आहे. गणपती बाप्पा आले म्हणजे पावसाळा चालू झाला. त्याच्यात आता पूर्ण तुम्ही निसर्ग कोकणाला स्वर्ग का बोलतात ते तुम्हाला आज कळेल. हे बघा हा फॉग बघू शकता. म्हणजे ढग स्वतः खाली जमिनीला भेटायला आले आहेत आज. हे बघा. जर तुम्हाला कामातून कंटाळा आला असेल या थोडंसं माणूस काम करून करून सकाळ रात्र ड्युटी करून करून थकतो तर या साईडला खूप विला पण आहेत. 1-2 दिवस फॅमिलीला घेऊन या. पूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण. मनाला एवढी शांतता भेटते की काय सांगणार. आता हा कर्नाळ्याच्या अगोदरचा पार्ट आहे. आता आपल्याला गावी पोचायला किती वाजता आहेत काय वाजतात आपण काय सांगू शकत नाही. तरी आम्हाला 9-10 वाजेपर्यंत पोचायचं आहे. पोचू तेवढे. तर बघू सावकाश जाऊ. आणि हा जो समोर पार्ट मी झूम करून दाखवतोय तुम्हाला. पूर्ण डोंगर पूर्ण जे आहेत ते ढगांमध्ये दबले गेले आहेत. म्हणजे ढग आतमध्ये लपले आहेत पूर्ण. आपण कर्नाळ्याच्या टॉपवर आलो आहे. म्हणजे जो रोड आहे त्याचा टॉप आहे. इथे प्राणी संग्रहालय पण आहे, अभयारण्य आहे. ट्रॅकिंगसाठी खूप चांगली सुविधा आहे. हे बघा. हा मी तुम्हाला झूम करून दाखवत होतो ना. या ट्रॅकिंगचं नाव कमेंट करून नक्की सांगा. थोडीशी गाडी आलते म्हणून कॅमेरा पण आलतोय. कर्नाळा पक्षी अभयारण्य. इकडे तुम्हाला माकडं बिकडं खूप दिसतील. तर जर घरातून येताना काय घेऊन आलात काहीतरी घेऊन या पण सांभाळून. कारण त्यांना कसं जंप घाबरतात ते तर जंप पण मारतात. आता आपण गोव्याला एकदम सेकंड ब्रिजला आलो आहे. तर आता कुठे आपण पेनच्या आसपास आलो आहे. मी तुम्हाला ना मेन स्पॉट दाखवेन की म्हणजे आपल्या मेन स्पॉटवरती आपण कुठे पोचतोय. हा रोड तर एकदम सुसाट आहे. जोपर्यंत पोलादपूर येत नाही तोपर्यंत रोड चांगला आहे. आम्ही मागे गेलेलो तेव्हा आम्हाला चांगला दिसलेला. आता आपण बघूया. हे नदीचं पाणी बघू शकता तुम्ही. म्हणजे पाऊस एवढा जोरात पडला आहे की नदीचं पाणी पूर्ण शेतात आलं आहे. आणि आपल्याला आता पावसाची सुरुवात झालेली आहे. हे बघा पूर्ण शेतात पाणी आलं आहे. आणि आपण खायला घेतलेत आता शेंगा. पूर्ण शेत पाण्यात गेलंय. आणि आता आपण मार्गस्थ झालो आहे. पुढे हळूहळू जातोय. रोड तर अजून खराब नाही भेटला. चांगलाच चालू आहे. पूर्ण पाणी बघू शकता तुम्ही साईडला लेफ्ट साईडला पूर्ण शेतात पाणी आलं आहे. पाऊस एकदम जोरात पडला आहे गावाला. म्हणजे आज 2 दिवस झाले मुंबईला पण पाऊस जोरातच आहे. आता आपण आहे ना हे बघा सरळ गेलो आहे. आता साई सहारा हॉटेल आहे. जिथून आपण गणपती आणतो पेन अमरापूर बघा तो स्पॉट दाखवतो तुम्हाला मी आता. म्हणजे इकडून सरळ गेलात की आता एक पुढे ब्रिज लागेल. त्या ब्रिजच्या इथून लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारला की जसं खाली उतरलात की राईट मारायचं आहे. सरळ गाव अमरापूर म्हणजे गणपतीचं माहेरघर बोललं जातं याला. आता हा सरळ तुम्ही उतरला. स्लोप आल्यानंतर लेफ्ट साईडनी तुमची गाडी ठेवा. हा बघा हा जो स्पॉट दिसतो आपल्याला हा ही गाडी उभी आहे त्या स्पॉटनी खाली जाऊन राईट मारायचं. ठीक आहे. तर तुम्हाला गणपती बघायचे असतील या गणपतीचं म्हणजे गणपती तिकडे आपल्या इथे गणपती 3 महिन्या अगोदर बनायला चालू होतं. पण इथे गणपती ज्या दिवशी गणपती विसर्जन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून इथे गणपती बनायला चालू होतात. हा बघा हा एक गाड्या टेम्पो दिसतात तुम्हाला. हे सगळ्या या त्या गावात जाणार आहेत गणपतीसाठी. आता
आता आपण वडखळला पोचतोय. गावी तर पूर्ण पाऊस आहे. आता थांबलाय थोडा, जेवलो आम्ही थोडंसं खाल्लं पिल्लं, कारण काय सगळं सामान शिफ्ट करत होतो तर खायला नाही भेटलं. आता निघालो आहे वडखळच्या पुढे. आत्तापर्यंत तरी रोड चांगला आहे, म्हणजे एकदम 2 पदरी रोड आहे. या साईडून 2 गाड्या, त्या साईडून 2 गाड्या. आणि पाऊस बघू शकता, पूर्ण शेत हे पाण्यात भिजलेलं आहे, पूर्ण चिंब. मी त्या हॉटेलची व्हिडिओ काढायला विसरलो. ढाबा आहे, खूप छान हॉटेल आहे. व्हेज जेवलो कारण श्रावण चालू झालं आहे, आणि नॉनव्हेज पण खूप छान आहे बोलतात. तर एकदा जाताना परत कधीतरी बसतो तिथे, तर मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. तर म्हणजे अलिबाग वडखळ, बघा हा जो लेफ्ट मारला तर तुम्ही अलिबाग वडखळ नाका आहे, त्या नाक्यावरती जायला हा लेफ्ट आहे. लेफ्ट मारून पुढे खाली पोगताय, तिथून राईट मारलात की वडखळला जाणार, अलिबागला जाणार. आणि हे जे समोर दिसत आहेत तुम्हाला मोठ्या मोठ्या, हे केमिकल कंपन्या आहेत. केमिकल बोलते, लोखंड विकायची कंपनी आहे, बरोबर ना? लोखंड, जिंदाळ कंपनी आहे. एक ब्रँड आहे जिंदाळ लोखंडाचा, त्याची आहे. तर त्या रोडला तुम्हाला जाण्यासाठी, तुम्ही मागे दाखवला ना त्या रोडने खाली उतरावं लागेल. या इथून पण तुम्ही बघा, या गाड्या जात आहेत ना, इथून पण तुम्ही खाली उतरून सरळ सरळ जाऊन या समोर बघा बोगदा दिसतो, ब्रिजच्या खालून राईट मारायचा, कंपनीत पोहोचेल. वडखळ नाका. आणि तुम्हाला समोर आग दिसत असेल, ही आग अशी की मुद्दाम लावली गेली नाही, ही 24 तास 24 आवर 362 दिवस जळलेली असते. त्याचं कारण असं आहे की ते आपण लोखंड वापरतो, जिंदाळ कंपनीचे लोखंड बनवतो, ते मेल्ट करायचं काम तिथे जातं, आणि मग त्याच्यामुळे ते दाख आहे. थोडे हायवेला कसे 1-2 खड्डे पडलेले आहेत ब्रिजवरती, आपल्या वडखळच्या ब्रिजवरती 1-2 खड्डे आहेत, बाकी काय नाही. बघा कंपनीज असल्यामुळे सगळे मोठ्या मोठ्या रॉल्या लागल्या. तो पण नवीन यूट्यूबचं चॅनल चालू करणार आहे. आपण त्याला सांगूया कसं ओपन करायचं, कसं नाही ते. आता आपला भाऊ आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहील, आपल्याच गावाला आहे. आमची आत्ताच ओळख झाली नवीन, पण याच्या पुढे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू. हे बघा, हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे ना राईट साईडला, म्हणजे माझा मी इथे समोर बघतो तर राईट साईडला बघा, ते सगळी लोखंडाची जिंदाळ कंपनीची कंपनी आहे ती, जिथे लोखंड मेल्ट होऊन पत्रे या रो मटेरियल हे सगळं रेडी होतं, नागोठण्याला जातं. मग तिथून ते प्रॉपर रेडी होऊन आपल्याला मटेरियल येतं इकडं, इकडे रो मटेरियल येतं ते बोटीने, त्या बोटीने रो मटेरियल येऊन ते कंपनीत जातात. पूर्ण ती मोठीच्या मोठी कमीत कमी किती एकर जमीन असेल, किलोमीटरमध्ये 100-300 एकर, म्हणजे मोजू नाही शकत असे जमीन आहेत. त्या गावात पण माझ्या पप्पांचे मित्र आहेत, तर आपण एकदा कधी गेलो तिकडे तर मी त्यांचा एकदा तुम्हाला भेट दाखवेन. म्हणजे आपले त्या गावात पण मित्र आहेत, ते आपल्याला माहिती देतील. हे बघा, कंपनी असल्यामुळे रोडची वाहतूक थोडी ट्रक जास्त दिसतील आपल्याला. आणि ह्याच्या पुढे जी कंपनी आहे ती JSW सिमेंट जे आपण वापरतो घराला, त्याची कंपनी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. वॉटरफॉल बनवलं आहे, यामध्ये रेडीमेड आहे, रेडीमेड नाही बनवलेलं आहे. ह्याच्या बाजूला तुम्हाला विला पाहिजे असेल त्याची सुविधा चालू आहे, म्हणजे काम वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. ह्याच्या पुढे कंपनी समोर
कंपनी. जॉन्सन ती लादी येते ना, जे आपल्या घरात लाद्या लावतो त्याची कंपनी आहे. म्हणजे इथे खूप साऱ्या कंपन्या आहेत. जॉन्सन गेली गुजरातला. फक्त हिचा बोर्ड राहिला आता, बंद झाली वाटतं ती. हे बघा हे गडप देवाचं, एक मिनिट आपण नाव होतं मंदिर रोडवरती होतं ते गाववाल्यांनी, म्हणजे गाववाल्यांनी ते शेवट गेलं. काळकाई देवीचं मंदिर आहे. हे गडप गाव आहे आणि आता ब्रिज बनतोय. बघा रोडची सुरुवात झाली आहे थोडीशी. ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम चालू आहे म्हणून थोडंसं आहे, तर ते लवकर नीट केलं पाहिजे. डॉक्टर हॅलो. हे बघा ही बाळडप्पा. हा नमस्कार सर, बोला ना. बघा मंडळी, कोकणात जिथे बघावं तिकडे हिरवंगार, नुसतं आहे गारगार. बघा पाऊस एवढा जोरात येऊन पडलाय की पूर्ण शेत, म्हणजे रोडला पाणी लागायचे बाकी होते. बघा पूर्ण रोड जो आहे तो एकदम पाणी जे आहे ते रोडपर्यंत आलं आहे. फक्त कमीत कमी 5 ते 6 फुटाचं अंतर बाकी राहिलं. एवढा जोरात पाऊस पडून गेला आहे. आणि ही नदी बिदी काहीच नाही, हे शेत आहे. जर तुम्ही असं म्हणजे पावसाचं सीझन नाही, पावसाच्या 1 महिना अगोदर जरी आलात तरी तुम्हाला इथे दिसेल की पूर्ण शेत. हे सगळं शेती करायची जमीन आहे, तर त्याच्यात पूर्ण पाणी भरलं. एवढा पाऊस पडला आहे. आणि आता जरा देवाची कृपा असल्यामुळे आपल्याला पाऊस नाही भेटला आहे. असाच राहू दे. हे बघा हे घर बघू शकता तुम्ही, अर्ध पाण्यात गेलं आहे. नागोटणा येईल जरासा हा पॅच पूर्ण नागोटणा, म्हणजे ते काम आहे ना, ब्रिजचं काम आहे ना, म्हणून म्हणजे जर कोकणात तुम्ही जाताय तर ब्रिजचं जिथे जिथे काम आहे तिकडेच स्पॉट खराब आहे. बाकी तर एकदम लमसम बनलेलं आहे. हे जेव्हा मागे पण आम्ही आलेलो तेव्हा पण हेच परिस्थिती होती. जरासं येताना सांभाळून या, कारण 2 वे रोड आहे. म्हणजे इकडून समोरून जर रोड दिसतो तिकडनं येण्याचा मार्ग आहे, पण काय गाड्या जरी इथूनच येतात. तर जरा खड्डे सांभाळून, कारण अंदाज नाही येणार. मोठे खड्डे आहेत एकदम. पाणी असल्यामुळे अंदाज नाही येणार, डायरेक्ट खड्ड्यात गाडी जाईल. आणि हे बघा हे ब्रिजचं काम अजून थांबलेलं आहे. हा पट्टाच जरा जो आहे ना तो खूप 1 ते 1.5 वर्ष झाले असंच काम आहे. ते काम थांबून ठेवलेलं आहे. का थांबवलं आहे ते माहीत नाही. हे बघा खड्डे बघा, आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे ते खड्डे आपल्याला दिसून येत नाहीत. सगळी जोडण्या टाकली पाहिजे होती. चांगलं आहे तो, कुठपर्यंत आहे काय. आणि तुम्ही नेचर बघू शकता, वरचे ढग एकदम. हा पण 2 पदरी रोड बनणार आहे. खड्डे बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक नाही वाटतं इकडे, बघू दे. नाही सगळे चालले. चल हा बघा ट्रॅफिक लागला ना, चल तिकडे. हा तिथेच टाका. ट्रॅफिक लागलाय फुल जाम. बघा जिथे ब्रिजचं काम चालू आहे परत तिकडे रोडचं काम आहे. आता आपण रॉंग वेने गाडी टाकली आहे तर जाऊ, कारण तो वे पूर्ण ट्रॅफिकने जाम झाला आहे. हे जर प्रॉपर रोड बनले तर मग बघायलाच नको. मग मुंबई गोवा हायवे, जो कोल्हापूर हायवे तो फेल होऊन जर आपल्या गोवा हायवे समोर. पण हा गेले कित्येक वर्ष, 15-1 वर्ष झाले असतील, त्याच्यापेक्षा जास्त. तर तो रोड बनवायचा अजून चालू आहे, पण काय अजून तो बनत नाही. आणि आता तुम्ही समृद्धी महामार्ग बघितला असेल, तो रेडी पण झाला आहे, याच्यापेक्षा मोठा. तर काय बोलायचं, तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं या रोडबद्दल. बघा खड्डा बघा, हे
दफा दफा. तर बघा कसे टेम्पो हलतात बघा. आणि हे डबल गाड्या आलेल्या आहे बघा. याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. टाकल्यास पण गावात आपल्या एंट्री जाणार नाही. गावात तिकडे निघू आपण. कुठे काही रस्ता आहे गावात जाऊ. आता आपण आहे ना पोलाडला आलो आहे. आणि हा रोड खूप थोडा खराब आहे. सर्व्हिस रोडने चाललो आहे आपण. आणि प्रॉपर बांधकाम नाही झालं आहे. डांबरीकरण आहे पण त्याच्यात पण खड्डे आहेत. त्याच्यामुळे गाड्या स्लो झाल्या. गाड्या स्लो झाल्यामुळे मोठे ट्रक आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक होते. तर आपण रॉंग वेने इथं आलो होतो पण परत पुढे जाऊन टर्न मारला. आता लेफ्ट मारून आपल्या प्रॉपर वेला चाललो आहे. आता बघा पुढे दिसत असेल तुम्हाला चांगला रोड आहे. तर हे पॅच लवकर सरकारला जर आपल्या विनंती आहे की लवकरात लवकर जर आमच्या कोकणातला रोड बनवा. थोडंसं तुमची राजनीती बाहेर ठेवा. हे बघा खड्डे बघू शकता. कोकणातले खड्डे. हॅलो. फुल ट्राफिक असं नाही बोलू शकत. हा बोला ना. पण खड्डे आहेत म्हणून पूर्ण गाड्या स्लो झाल्या. हां हां आले नाही. आता आपण आहे ना म्हणजे अंदाज दिसेल तुम्हाला. हा बघा आता आपण आलो आहे ना पाली फाट्याला आलो. पालीचा जो गणपती आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल 12 अष्टविनायकमधून एक आहे. हे बघा इथून सरळ हा पाली फाटा आहे. आतमध्ये लेप मारला की 8 किलोमीटरवरची गणपती आहे. आणि खोपोलीला पण जायला तिथून 48 किलोमीटर्स आहेत. हे बघा हा पाली फाटा आणि इथून सरळ पुढे गोवा हायवे. बघा इकडे आता आपण आलो आहे ना. कोणता स्पॉट आहे हा? जिंदाल फॅक्टरी आहे. हे जिंदालची फॅक्टरी आहे. तिकडे आलो आहे. जोशी वडेपाववाला. जोशी वडेपाववाला. एक पिंड आहे. एक पदरी रोड आहे म्हणजे इकडून रोड या साईडला रोड आहे. त्याच्यानंतर इकडे काम चालू आहे. एकच हा रोड बनवलेला आहे. आता एक डोंगर चढू त्या उतरल्यानंतर रोड तर खूप छान आहे पण आता काय खराब झाले असेल का माहीत नाही. कॉन्क्रीट. तर बघू. पाऊस बारीक एकदम बारीक बारीक येतो आहे. ही बघा ही जिंदाल कंपनी. हायवे आहे जेव्हा बनणार रात्रीची वेळ आहे. थोडंसं समोरचा रोड तुम्हाला अंदर दिसेल. हा सगळ्यात पहिला टोल लागेल. त्याच्या पाठचा जो टोल आहे आपला तो आधी बंद झाला होता. तो जर चालू झाला तर तो पहिला आणि हा दुसरा. हा मुंबईवरून गावाला जाताना हा दुसरा टोल. पेन नंतरचा हा टोल. ठीक आहे. तर अजून टोलचे शुल्क लिहिले नाहीत. अजून चालू नाही झालं कारण रोडचं काम नाही झालं आहे. बघू जास्त नसावा. हो आता आपण आहे ना कुठे पोचलोय? महाडला पोचलोय. महाड क्रॉस केलाय. रोड बघू शकता तुम्ही. एकदम प्रॉपर लाईटिंग बिटिंग आहे. एकदम टकाटक रोड आहे. त्याच्या पुढे आपल्याला रोड खूप छान आहे. म्हणजे तो चिपळूणपर्यंत तुम्ही जाल तिथपर्यंत छान आहे. काहीच नाही फक्त थोडेसे पॅच खराब आहेत. ते पण एक
50 मीटराचे म्हणजे जॉईंट करतात तिथेच खराब झाले. बाकी तुम्ही रोड बघू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या गाड्या म्हणजे गाव येते त्या ठिकाणी प्रॉपर लाईटिंग आहे, फक्त हायवेला नाही. तर आपले असं मला तर असं वाटतं की हायवेला पण लाईटी असल्या एक्सप्रेस हायवेसारख्या तर गाडी चालवायला पण खूप मजा येईल आणि भीती पण नाही राहणार आणि ॲक्सिडेंट टाळतील. म्हणजे माणूस प्रॉपर गाडी चालवू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं ते एकदा कमेंट करून सांगा की लाईट लागल्या पाहिजेत की नाही लागल्या पाहिजे. बघा जसं गाव संपलं तसं लाईटी बंद झाल्या. पण रोड खूप छान आहे आता याच्या पुढे. म्हणजे महाडच्या अगोदर जो रोड चालू होतो तिथून जो रत्नागिरीपर्यंत रोड आहे, रत्नागिरीमध्ये चिपळूणपर्यंत जो रोड आहे तो खूप छान रोड आहे. त्याच्या अगोदर थोडेसे पॅच आहेत ते खराब आहेत, बाकी सगळं एकदम ओके रोड आहे. पण पोचलो आहे महाडच्या पुढे जो टोल आहे बघा, हा CNG पंप आहे. जर कोणाला CNG वर यायचं असेल तर CNGचा पंप आहे. आणि हे हॉटेल RD ह्याच्या पाठी CNG पंप आहे. आता हॉटेल बालाजी एक आहे, म्हणजे तिथे आम्ही नाश्ता बिष्टा करायला थांबायचो. चालू आहे की नाही ते बघू आपण. आणि ह्याच्या पुढे टोल नाका आहे. म्हणजे आपल्याला हा मुंबईवरून एक्सप्रेसला जाताना हा तिसरा टोल. चालू तर नाही झालं आहे टोल अजून, पण तरी एकदा आपण बघू बोललो असं. हा बघा हॉटेल स्वाद, इथे आम्ही ना चहा बी प्यायला बसायचो. छान हॉटेल आहे. टोल गेट 1 किलोमीटरवर. अशा रोडला लाईटी पाहिजे, म्हणजे आपल्याला गाडी चालवायला पण मजा येते. आणि एक महत्त्वाची असं सांगतो, म्हणजे तुम्हाला जर रात्री झोप येत असेल गाडी चालवताना तर गाडी डायरेक्ट साईडला लावा. 4 पदरी रोड आहे. ब्रिज उतरल्यानंतर कॉर्नरला जागा असते. झोप काढा आणि मगच नाही सेफ जागेवरती गाडी लावा, थोडंशी झोपा आणि मग निघा. कारण रात्रीचा प्रवास असा आहे ना, तर ते म्हणजे स्वतःचा पण जीव धोक्यात होतो आणि आपण दुसऱ्यांचा पण घालतो. तर त्याच्यामुळे गाडी सेफ चालवा. बघा टोल गेट आलं आहे. आता इथून चिपळूण या गेटपासून टोल गेटपासून चिपळूण हे 74 किलोमीटर लांब आहे. तर त्या 74 किलोमीटरमध्ये अजून एक टोल नाका येतो चिपळूणसाठी. पण जे इकडचे रहिवासी आहेत लोट्याला, ते इकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी असं आहे ऐकण्यात आलं आहे, MH08 असेल तर त्यांना हा टोल फ्री होतो. बघा हा एक टोल नाका. फास्टॅग तुमच्या गाडीला कंटिन्यू ठेवा, कारण इथे पण फास्टॅगची सुविधा असणार आहे. कॅश पण असेल पण फास्टॅगला फटाफट लाईन कॅश डबल द्यायला. आणि कॅश असेल मोस्टली. तर आता आम्ही अटल सेतूने आलो, त्या रोडनी कसं आहे, तुमच्याकडे जर कॅश असेल तर ती डबल अमाऊंट द्यायला लागणार. आणि फास्टॅग जर असेल, फास्टॅगला जर अमाऊंट असेल तर ती सिंगल येणे जाते. नाही तर कॅश जर द्यायची असेल तर फाईन लागते. म्हणून अटल सेतूला एकदा लक्षात ठेवा की आपल्याला कॅश अलाउड नाही तिथे आहे, पण डबल फाईन घेतात. आणि जर तो फास्टॅग असेल तर आपले 0 फाईन येणार. किती सुंदर रोड आहे बघा. आजूबाजूला पूर्ण अंधार झाला आहे. गावची मजा हीच आहे, संध्याकाळचे 7:30 झाले, 8 झाले की अंधार चालू. सकाळी 4 वाजता पहाटे आपलं उठायचं मस्तपैकी, रात्री लवकर झोपायचं, जेवायचं. सुंदर असा एकदम क्लिअर असा हायवे आहे. आता आपण आहे ना पोलादपूरला आलो आहे. बघा, ज्याला गावात जायचं असेल
तर वरतून जायला लागतं आणि जर स्ट्रेट जायचं तर हा बोगदा येतो छोटा, त्यांनी फ्लायओव्हर बनवला आहे ब्रिज वरती गावात जायचं आणि हा खालतून ब्रिज, हा पोलादपूरचा ब्रिज आहे. आता याच्या पुढे कमीत कमी 10-15 किलोमीटर नंतर घाट चालू आहे. 5 किलोमीटर नंतर घाट चालू आहे. हे बघा. आणि कुणाला जर पेट्रोल भरायचं असेल तर पोलादपूरला एक पेट्रोल पंप आहे लेफ्ट साईडला, म्हणजे गोवा साईडला जाताना. तर तिकडे तो पेट्रोल पंप खरंच खूप छान आहे. एकदा तिथे पेट्रोल जर भरायचं असेल तर तिथे भरू शकता. असं आता आपण आहे ना दगडे आलो आहे, म्हणजे इथून बोगदा चालू होतो आपला कशेडी घाट आहे ना, तो कशेडी घाटचा जो बोगदा आहे, म्हणजे कशेडी घाटला जायला जो वरती रोड जातो तो पाठी गेला आणि हा पुढचा रोड आहे. आता आपण आहे ना बोगद्याची इथे आलो. पहिला मी जेव्हा मध्ये गावी गेलो तर एक साईडचा बोगदा चालू होता, आता दोन्ही साईडचे येण्याचे आणि जाण्याचे चालू केले. लांबून तुम्हाला दिसत असेल. आज अंधार आहे, रात्र झाली आहे म्हणून अंधारची व्हिडिओ येते. बोगद्यातून जाताना जरा गाडी सांभाळून, बोगद्यामध्ये गाडी थांबवू नका, कंटिन्यू चालत राहा. आता प्रॉपर लाईट बीट लागले बोगद्यात. मागे मी आलेलो तेव्हा एकच पदवी रोड होता, एकच बोगदा होता आपला. आता दोन्ही बोगदे चालू. मुंबई गोवा कशेडी घाट बोगदा. म्हणजे तुम्हाला हे जे रोडवरती पाणी दिसते हे डोंगराच्या आतून झिमझिम झिमझिम पडणारं पाणी आहे. म्हणजे जे वरती डोंगर आहे ते पाऊस पडलेलं पाणी जे झिरत झिरत दगडाच्या मधून येत आहे त्याचं पाणी आहे. आम्हाला वाटतं सगळ्यात मोठा बोगदा असेल हा. आपल्या कोकणातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. रेल्वेने तुम्ही जाल तर 5-6 बोगदे लागतात आपल्याला आणि 4 व्हीलरनी जाल झोप खूप आली आहे. बाहेर रोडनी जाल तर तुम्हाला एक कशेडी बोगदा आपण आता पार केलं आहे आणि आपलं थोडं आपले थोडी स्टोरेज फुल झालं होतं फोनचं, म्हणून ते पूर्ण व्हिडिओ काढताना आली. बघा याच्या पुढे आता आपण आपल्याला कमीत कमी चिपळूणला पोचायला 1 तास जायला लागतो. पाऊस चालू झाला आहे बाबा, पाऊस पडतो आहे पण आता आपल्या घरी सामान उतरताना नको पडू, बस एवढंच. कोकण ट्रेन, कोकण रेल्वे. ही आता करंजडीला थांबेली. आम्हाला माणगावला भेटली होती ट्रेन, ही आता परत भेटली. आणि हा आपला रोड. खवटी आला, खवटी मध्ये बदला नाका. ठीक आहे, हे आपल्या कालकाई देवीचं मंदिर आहे. हे बघा हे जे खाली आहे, हे बघा हे कालकाई देवीचं मंदिर आहे आणि हे त्याच्या आतमध्ये. जर तुम्हाला हायवेतून जाताना जर मंदिरात न जायचं असेल तर इकडून पाया पडून तुम्ही जाऊ शकता. आता आपण आलोय बदला नाक्यावर. आपण आता
आपण हे काय समोर लागले आपण पण ट्रेनच्या स्पीडनी चाललो आहे. हा आपला आता आपण खेडच्या पुढे भोसते घाट आहे. तर हा टर्न बघू शकता तुम्ही, पूर्ण यू टर्न आहे. तर जरा हा येताना सावकाश जावा आणि हा जाताना पण सावकाश जावा, कारण हे जेवढं दिसतंय ना हे मोठं मोठं बांधलेलं आहे. डायरेक्ट ट्रक बिक सगळे खाली गेलेले आहेत. तर जरासं सांभाळून गाडी चालवा या घाटात. हा जो आहे ना हा खेडच्या नंतर 14 टोल आहे ना. पहिले वर्ष दोन पुढं मोठ्यातला 14 टोल आता इथून आपलं कमीत कमी 15-20 किलोमीटर गाव आहे. काय हां ती इथं खाली करायचं आहे आणि बाकीचं सगळं ह्याला खाली करायचं आहे. आता आपण आहे ना लोट्यात आलो आहे, पीर लोटे. लोट्यात हे सगळे कंपनीज आहेत, म्हणजे आपलं साबण बनवतात. लोटे MIDC साबण कंपनी पुढं आहे. साबण कंपनी पुढे आहे का? ही कसली कंपनी आहे मग? ही गरडा केमिकल, गर्डा केमिकल. नेरोलॅक पण इकडे आपलं आहे. नेरोलॅक कंपनी आहेत, मोठ्या मोठ्या कंपनी आहेत. PSP पण असणार. हा काय? कुठली? PSV USV ही हिंदुस्तान साबण कंपनी. हिंदुस्थानचे साबण येतात त्याची कंपनी आहे. म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि इथूनच आपले पुढे फाटा येतो पीरलोटा, त्या फाट्यातून आपल्याला आत जायचं. ही अजून एक कंपनी आहे. कसली? विनंती कंपनी. विनंती ऑर्गनायझर. विनंती ऑर्गनायझर कंपनी. ही डाव आहे. डाव डाव केमिकल. डाव के स्प्रे केमिकल आहे. ज्या मोठ्या मोठ्या कंपनीत आहेत त्या कंपन्या इकडे आहेत. इथून आपल्याला आत जायचं. हे बघा हा जो बोर्ड आहे पीर लोटे, त्या लोट्याच्या इथून आपल्याला आत जायचं. ही गावची एक बस आहे मुंबईला जाणारी. मुंबईला जाणारी का काय माहिती कुठली. ही उंदेपाटा. कुठली बस होती? उंदेपाटा. ही खेडला चालली काय? हां खेडची एक येते, चिपळूणची एक येते. मग ही कुठली होती? ती खेड्या गोबी राहिली ना. हे बघा तुम्ही तो लेफ्ट मारलात तिथून परत पुढे आलात की परत लेफ्ट मारायचं. लोट्या पीर लोट्यातून खाली जायचं. खाली जायला. चिमणी आहे, मग आंबडस. हे मोस्टली गाड्या ज्या 4 व्हीलर दिसतात त्या इकडून